किती त्रास झाला असेल ग? हो रे बाळा, महाराजांना खूप त्रास झाला, पण महाराज कधी डगमगले नाहीत, कारण ते सिंहाचा छावा होते. म्हणूनच महाराजांना धर्मवीर छत्रपती ही पदवी मिळाली. छत्रपती म्हणजे काय ग? छत्रपती म्हणजे जो केवळ स्वतःसाठी जगतो तो एक व्यक्ती असतो, पण जो समाजासाठी जगतो तो छत्रपती असतो. आई, पराक्रमी शंभू राजांचा अंत कसा झाला ग? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहिली ती छत्रपती संभाजी राजांनी. पण एका गद्दार व्यक्तीमुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या तावडीत जिवंत सापडले आणि त्यांनी धर्म परिवर्तनाला नकार दिल्यामुळे औरंगजेबाने त्यांचे हाल करून त्यांची हत्या केली. 11 मार्च 1689 या काळ्या दिवशी औरंगजेबाने वडू तुळापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारले. आधी शंभूराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून भीमा इंद्रायणीच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या इंद्रायणी भीमेने आजपर्यंत शंभूराजांचा शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा आज मात्र शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले इंद्रायणी भीमेच्या काठावरचं पाणी सुद्धा थरारत होतं. शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासांचे तुकडे बघून संध्याकाळ होत आली होती, पण शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. औरंगजेबाचा आदेशच होता तसा. कुणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यावरील माणसं इंद्रायणी भीमाच्या काठावर जायला सुद्धा घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणे धुण्यासाठी नदीकाठावर आली. धुणं धुत असताना तिला रक्तामासाचे तुकडे काठावरती दिसले. कुणीतरी सांगितलं, आपल्या शिवाजी राजांच्या मुलाला मारून त्याचे तुकडे औरंगजेबाने इंद्रायणी भीमा नदीत फेकलेत. ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावतच जनाबाई गावात आली. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता गावात वाऱ्यासारखी पसरली होती. नमस्कार, स्वाद भरारीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र तुळापूर येथे. चला तर मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊया. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून अख्खा गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते, डोळ्यात पाणी होते. दामाजी पाटील गावकऱ्यांना म्हणाले, मंडळी, शंभूराजांसाठी तुमच्यासारखं माझं देखील काळीज तुटतंय, पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशहाची ताकद लय दांडगी आहे. त्याने त्या रक्तामासाला कोणी शिवू नका असा फरमान काढलाय. कुणाचीच हिंमत होत नव्हती. घाबरून गावकरी आपापल्या घराकडे परतले. पण जना परटीन ही मोठी जिद्दी होती. ती थेट राधाई पाटलींच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूंच्या आयाबायांना गोळा केले आणि शिवाजी राजा आणि संभाजी राजांविषयी अनेक गोष्टी निघाल्या. त्या आठवणींनी साऱ्यांचं काळीज हेलावलं होतं. रात्र बरीच झाली होती, पण तरीही तेथून कोणी हलायला तयार होईना. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावले. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तेथे येऊन पोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसून राहिला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून करणार काय? गाव जाळल इतकंच नवं. जनाबाईच्या बोलण्याने राधा पाटलीन पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे नदीजवळ कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं आणि अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं. लांबूनच गोविंदांनी आवाज दिला, इथं शिवाजी राजांच्या लेकरांचं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडल्यात आणि आम्ही नामर्दावानी बांगड्या भरून गप्प बसू? आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला. एकच आरोडा उठला. बाहेर लख्ख काळोख, पण सगळ्या स्त्रिया पदर खोचत निर्धाराने तयार झाल्या. दामाजी पाटलाच्या कानावर ही गोष्ट गेली. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला आणि बोलला, काय हा पुरकटपणा लावलाय? बादशानं गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. तेव्हा पाटलीन बोलली, कारभारी,
शिवाजी महाराजांच्या लेकरांचं मांस घारी गिधाडांना देण्यापेक्षा आपण आणलेलं काय वाईट? असा हा गाव आणि असा हा जुलूम हवाच कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि घर, निघालो आम्ही, असे निर्धाराने बोलली. राधाई पाटलीन वाड्यातून तरातरा बाहेर पडली. तिच्याबरोबर जना पर्टीन आणि वडू गावातील स्त्रिया बाहेर पडल्या. नदीच्या दिशेने त्यांची पावलं पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यात पुढे होता. एकदाचा नदीकाठ आला. त्यांच्या पाठीमागे पुरुष मंडळी आणि पाटील देखील होते. मध्यरात्र झाल्याने औरंगजेबाच्या तळावरील सैनिक झोपले होते. गावकरी दबकत दबकत नदीपात्राच्या जवळ आले आणि नदीकाठी शोधाशोध सुरू झाली. शंभूराजाचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपली डोक्याची पागोटे आणि नेसण्याचे धोतर सोडले. त्यामध्ये शंभूराजांच्या मांसाचे मिळतील तेवढे तुकडे गोळा केले. त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. दहनाची सगळी तयारी झाली, पण सगळ्यांना एकच पेच पडला. चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते, पण त्यांचा जमीन जुमला बादशाच्या तळाजवळ अगदी हाकेच्या अंतरावर होता. गावकरी घाबरलेले असताना कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवारातील आपली जमीन दाखवत बोलला, या इकडे, ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथेच आमच्या जमिनीत द्या अग्निशंभूराजांना. तिथे गोविंदांच्या जागेत क्षणात सरण रचल्या गेलं. बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकते म्हणून दामाजी पाटलांनी गावाच्या वेशीवर तरण्या पोरांना ठेवलं. प्राण गेला तरी चालेल, पण अग्निसंस्कारात अडथळा येऊ नये म्हणून बजावले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधड पेटू लागली. अग्नीच्या ज्वाळा काळाकुट्ट आसमानाकडे झेपावू लागल्या. सगळ्या गावकऱ्यांना हुंदका फुटला. धाय मोकलून रडत होते, हंबरडा फोडत होते. त्या शोकांताला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट व्हायच्या आधीच चिता विझवण्यात आली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा गावकरी भीमेच्या काठावर धावले. तांबडं फुटायच्या आत रक्षा नदीमध्ये अर्पण करण्यात आली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणूनच त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजीराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली आणि महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तात्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व संभाजी महाराजांचे होते. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोवून नुसते उभे न राहता त्यांनी समर्थपणे त्यावर झेप देखील घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यांची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनवणित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्चला संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नव्हती. म्हणूनच त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी देखील बहाल केली. धर्मवीर छत्रपती
छत्रपती संभाजी महाराज की जय. आई, हे सर्व किती अवघड असेल ग शंभूराजांच्यासाठी? अवघड आहे, कठीण आहे, म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य उभं राहिलं नसतं. अंत आणि सुरुवात ह्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात ज्यावेळी संघर्ष रक्तातून पुढच्या पिढीला सुपूर्त होतो. शूर आबांचा शूर छावा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.